नमस्कार, मी प्रदीप गायकवाड, MK न्यूज मुख्य संपादक. आज आपण नगरपालिका टेंडर संदर्भात बोलणार आहोत. पण त्याच्या अगोदर नगरपालिकेचा कारभार अजितदादा असताना आणि नसताना हे थोडीशी चर्चा करणार आहोत. त्याला कारणच तसं आहे. दादा असताना कधीही टेंडरमध्ये कधीही कसला घोटाळा, कसली देवाणघेवाण, कसले हितसंबंध न जपता फक्त काम उत्तमरित्या कसे होईल हे बघण्यात आलं. आपल्या बारामतीमध्ये खूप जोमाने विकासाची कामं चालू आहेत. पण यामध्येच जे बारामतीमध्ये करा नदीचं पात्र आहे किंवा स्वच्छता जे आरोग्य विभागाकडे आहे, त्याच्यातलं एक टेंडर संदर्भात आपण आज बोलणार आहोत. तर ते टेंडर हे 26/7/2025 रोजी एका पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये त्याची जाहिरात देण्यात आली. आपण ते बघणार आहोत हळूहळू. ते टेंडर असं होतं की पॉकलँड, JCP, डंपर, डोजर असे 407 टाटा हे अशा ह्यांना स्वच्छतेसाठी टेंडर यांनी काढलं होतं. पण ह्याचा मूळ मुद्दा असा आहे की सायबर डायनामिक्स कंपनीने नगरपालिकेला 2 JCP दिलेले आहेत. तर ऑपरेटरचं टेंडर काढून हे JCP चालू केलं तर खर्च कमी होऊ शकतो. पण कोणाचे हितसंबंध जपण्यासाठी नगरपालिकेने जाणून बुजून ह्याचं टेंडर काढलं का, हे आपण येणाऱ्या आता पुढं आपण बघणार आहोत. कारण तसंच दिसत आहे. जनतेला समजलं पाहिजे, जनतेला कळालं पाहिजे की त्यांचा पैसा, घरपट्टी, पाणीपट्टी जे जनतेच्या पैशातून हे कामं केली जातात, हे योग्यरित्या वापरलं जातात का, हे आपण आज बघणार आहोत. एक टेंडर आहे स्वच्छता अभियानचं, आरोग्य विभागाचं. ते टेंडर 26/7/2025 रोजी टेंडर निघालं. ते टेंडर 3 ते 4 जणांनी फर्मनी भरण्यात आलं आणि ते टेंडर एका हायड्रोलिक, श्रीनाथ हायड्रोलिक या संस्थेला देण्यात आलं. हे टेंडरची मजा गंमत अशी आहे की हे टेंडरचं जे प्रारंभ प्रमाणपत्र असतं आणि त्याचं डिपॉझिट जे असतं हे भरण्यात आलं 20 तारखेला. 8,000 आणि 20,000 असं काहीतरी डिपॉझिट आहे, हे भरण्यात आलं 1 वाजता आणि 4:16 असं काहीतरी आहे त्याच्यात. म्हणजे याचा अर्थ 4च्या दरम्यान, 3:45च्या दरम्यान हे पैसे भरण्यात आले. पैसे गंमत अशी आहे की हे टेंडर ह्यांना माहीत होतं का आम्हालाच मिळणार आहे. कारण हे जर बिल जे आहे हे 19/8/2025 रोजी हे ह्यांनी बिलाची तारीख टाकलेली आहे. इथून त्यांनी बिल काढलेलं आहे. मग याचा अर्थ काय? नागरिकांना हा प्रश्न पडला पाहिजे, नगराध्यक्षांना पडला पाहिजे, मुख्य अधिकाऱ्यांना पडला पाहिजे की टेंडरचं प्रारंभ प्रमाणपत्र हे देण्यात आलं आहे 20 तारखेला आणि टेंडरचं बिल निघतं 19 तारखेला. विशेष म्हणजे आता तुम्हाला मी दाखवतो ते. हे असे जे आहेत हे असे फोटो काढले जातात. GPS आहे खाली आणि वेळ तारीख सगळं येतं. पण जे 19/8ला जे बिल काढलेलं आहे त्या 19/8 ते 30/8 असं 2025 यामध्ये एकही फोटो न देता फक्त तास लावलेले आहेत. आणि असं कुठलं काम केलं जे 10 तास कंटिन्यू हे JCP चाललेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये तासांचा घोळ करून, तासांचा हेराफेरी करून हे तास वाढवले जातात का, हे आपण बघणार आहोत. आणि याच्यात गंमत अशी आहे की याच्यामध्ये एक लेटर असं आहे की कचरा डेपोचे जे मुकादम आहेत यांनी पॉकलँडची मागणी केली की त्यांना पॉकलँड पाहिजे. आणि पॉकलँड किती दिवस चालवला तर तल्लभ 30 दिवस. का आजूबाजू तालुक्याचा कचरा उचलायचा होता यांना, का फक्त बारामतीतलाच शहरातला, हे आज तागायत कोणाला कळालं नाही. येणाऱ्या काळात आपण या टेंडर संदर्भात जो कोणी याला, आणि ह्या टेंडरची गंमत अशी आहे की हे टेंडर कुठल्या नगरसेवकाच्या नातेवाईकाला, कोणाच्या भावाला, कोणाच्या नातेवाईकाला, कोणाला दिलं आहे का, हे पण आपण बघणार आहोत. कारण जर माझी आजी आणि चालूमध्ये नगरसेवक असेल तर ते ॲपिट्यूडमध्ये त्यांना तो उल्लेख करायला लागतो. ह्यांनी हा उल्लेख केलेला आहे का, तर आपल्याकडे सगळे डॉक्युमेंट त्यांचे अवेलेबल आहेत.
आपण ज्यावेळेस यांच्याकडे माहितीचा अधिकार टाकला नगरपालिकेला, हे आपण एवढ्या सखोल चौकशी करण्याचं कारणच हे आहे. ज्यावेळेस सहज आपण नगरपालिकेत एक माहितीचा अधिकार टाकला तर नावासाठी त्यांनी देण्यास टाळाटाळ केलं, नावाची चूक दाखवली. आम्ही अर्थमोहर्स टाकलं आणि ते हायड्रोलिकच्या नावाने निघालं. पण बाकीचे माझे जे 6 मुद्दे होते, एकूण 7 मुद्दे होते, बाकीचे जे 6 मुद्दे आहेत त्याचं एकही उत्तर देण्यात आलं नाही. सायबर डायनॅमिकचे जे GCP आहेत त्याचं ऑपरेटरचं टेंडर काढलं का, त्याचं उत्तर मिळालं नाही. कुठल्याही नगरसेवकाच्या नातेवाईकाला हे टेंडर देता येतं का, तसा GR मागितला, तेही दिलं नाही. पण आपल्याकडे आज हे पुराव्यासकट एकच नाही तर असे आपल्याकडं भरपूर पुरावे, जवळपास 500 पानं आहेत. हे 500 त्या टेंडर संदर्भातली आपल्याकडे क्लिअर एव्हिडन्स आहेत की हे टेंडर कशा संदर्भात आणि कसं देण्यात आलं. म्हणजे हे जाणून बुजून याला जबाबदार जे असतील, नगराध्यक्ष असो, मुख्य अधिकारी असो, त्या संदर्भात जेवढेही अधिकारी असतील पक्षाचे, त्यांच्या निगडीत असतील, या टेंडर संदर्भात जे काही घोटाळा आहे आपण येणाऱ्या काळात आपण पूर्ण उघडकीस आणणार आहोत. तोपर्यंत बघत राहा, बोलत राहा. बोललं तर माणसांना अन्याय हा सहन नाही, तर हा अन्याय संघर्ष करून मिटवायचा असतो. येणाऱ्या काळात आपण याविषयी सखोल चौकशीची मागणी करून दोषीवरती कारवाई कशी होईल हे पाहणार आहोत. धन्यवाद.